एसबीआय क्लर्कची मोठी जाहिरात आलेली आहे आणि यावेळी मराठी मुलांना, महाराष्ट्रातील मुलांना नोकरीची चांगली संधी आहे, कारण की याच्यात महाराष्ट्राला चांगल्या जागा ज्या आहेत तर त्या पाहायला मिळतात. आजच्या या व्हिडिओमध्ये याच्यासाठी पात्रता काय लागणार आहे, पगार किती मिळतो, महत्वाच्या तारखा काय, परीक्षा पॅटर्न कसा असतो, याच्याविषयी मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. नमस्कार, मी गणेश मानकर, इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो. बघा, नुकतीच एसबीआय कडून जी क्लर्क या पदाची जाहिरात आलेली आहे, परंतु आता याला क्लर्क नाही म्हणत, कारण की ते थोडंसं ऑड नाव होऊन जातं. त्याला छान नाव दिलेलं आहे ज्युनियर असोसिएट. ज्युनियर असोसिएट हे नाव दिलेले, कस्टमर सपोर्ट अँड सेल्स हे नाव जे आहे तर त्यांना आता इथं देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या मी जागा सांगतो, टोटल जर आपण भारतात पाहिल्या तर ते 9100 प्लस जागा आहेत. पण आपले मराठी मुलं आहेत ते शक्यतो काही जास्त बाहेर जाण्याचा प्रयत्न करत नाही. उलटे भारताचे लोक महाराष्ट्रात येऊन बँकेत जॉब करायचा असतो त्यांना. बघा, महाराष्ट्र मुंबई मेट्रो सर्कल जर आपण पाहिला, बघा महाराष्ट्र स्टेट, त्याच्यामध्ये त्यांनी लँग्वेज घेत ठेवलेली मराठी. हे बँकेचं मला हे खूप चांगलं आवडतं की ते लँग्वेज कंपल्सरी करतात. एससी साठी 171 जागा आहेत, खूप चांगल्या जागा आहेत. एसटी साठी 154, ओबीसी साठी 463, ईडब्ल्यूएस साठी 171 आणि जनरल साठी 759. अशी जो टोटल पाहिलं 1718 पद आहेत. हे रेग्युलर वाले. बॅकलॉग वाले जर वॅकन्सी आपण पाहिलं तर ते आहेत 281. म्हणजे एवढ्या चांगल्या जागा महाराष्ट्राच्या साठी ज्या आहेत तर ते पाहायला मिळतात. आणि इंटर सर्कल ट्रान्सफर आणि इंटर स्टेट ट्रान्सफर या पदासाठी होत नाही, लक्षात घ्या. या पदासाठी शक्यतो 5 वर्षानंतर होतं, 5 वर्षानंतरच तुमचं ट्रान्सफर होतं. म्हणून तुम्ही म्हणाल की सर महाराष्ट्रात स्पर्धा जास्त असते, मी दुसऱ्या राज्यात फॉर्म भरतो नंतर महाराष्ट्रात. बघा, ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची, त्याला होणं शक्यच नाही. म्हणजे फार मेहनत तुम्हाला करावी लागते. होतं ते, त्याला बघा इथं म्हटलेले एक्स्ट्रीम कंपॅशनेट ग्राउंड, म्हणजे एकदम दुर्मिळ असं कारण असेल तरच आम्ही अलाउ करतो, नाही तर आम्ही अलाउच करते. म्हणून फॉर्म भरताना लक्षात ठेवा की आपल्या स्टेटमधूनच शक्यतो जे आहे तर ते भरण्याचा प्रयत्न करा. 11 ऑगस्ट 2026 या दिवसापासून फॉर्म सुरू झालेले आहेत. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. लास्ट डेट जास्त एक्सटेंड होत नाही, कारण की यांची लगेच सप्टेंबरमध्ये यांनी परीक्षा ठेवलेली आहे. सप्टेंबर 2026 मध्ये परीक्षा ठेवलेली आहे. लगेच नोव्हेंबर 2026 मध्ये यांची मुख्य परीक्षा होणार आहे. पूर्व परीक्षा झाल्यानंतर डिटेल तारखा वगैरे ते जे आहेत तर ते देणारच आहे. शैक्षणिक पात्रता पदवी पूर्ण पाहिजे, पदवी ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे. तुम्ही पात्र आहात, कोणत्याही शाखेतील पदवी, वायसीएमयू वगैरे असेल तरी चालेल, मुक्त विद्यापीठाची पण चालेल. समजा एखादा आता लास्ट इयरला किंवा लास्ट सेमिस्टरला तो फॉर्म भरू शकतो का, तर याचं उत्तर आहे हो, तुम्ही फॉर्म भरू शकतात. फक्त काय की तुम्हाला 31 डिसेंबरला जे बाहेर तुम्ही पार्टी करायला जातात ते न करता तुम्हाला 31 डिसेंबरच्या आधी तुमची पदवीचं प्रमाणपत्र त्यांना सबमिट करावं लागणार. त्या डेटच्या आधीच पाहिजे ते. 31 डिसेंबर 2026च्या आधी तुम्हाला तुमची डिग्री कंप्लीट होण्याचं जे काही प्रमाणपत्र, सर्टिफिकेट, मार्कशीट जे काय असेल ते सबमिट करावं लागणार आहे, तरच तुम्ही नंतर पात्र ठरता. वयाची अट इथं ठेवलेली आहे बघा, 20 ते 28 एवढं एज ठेवलेले. हेच कोणत्या डेटला कॅल्क्युलेट होणार आहे, 1/4/2026 ला. 1/4/2026 ला हे एज कॅल्क्युलेट होणार आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या, ओबीसींना 3 वर्ष एक्स्ट्रा मिळतील, म्हणजे 28 + 3 असं मिळेल त्यांना. म्हणजे 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आणि 28 + 5 म्हणजे काय, 33 वर्षांपर्यंत हे फॉर्म जे आहेत तर ते भरू शकतात. त्यांना तेवढं देण्यात आलेले. सोबत परीक्षा शुल्क, एक्झाम फी बघा, एससी, एसटी, दिव्यांग उमेदवार, एक सर्व्हिस उमेदवार यांना कोणतेही परीक्षा शुल्क लागत नाही. यांनी डायरेक्टली फॉर्म भरला तरी चालतो. परंतु जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यांना मात्र परीक्षा शुल्क हा 750 रुपये एवढा मात्र इथं द्यावा लागतो. हे लक्षात घ्या, परीक्षा शुल्क त्यांच्यासाठी लागतो. निवडीचे टप्पे पाहिले तर निवडीचे 3 महत्वाचे टप्पे. त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा होत असते. पूर्व परीक्षा होत असते ती एक चांगली परीक्षा असते, तिचे काही गुण फायनल सिलेक्शन मध्ये काउंट होत नाही. दुसरी असते मुख्य परीक्षा, ती खऱ्या अर्थानेच तुमचं सिलेक्शन करते. आणि त्याच्यानंतर असते स्थानिक भाषेची चाचणी. परंतु जर समजा एखादा उमेदवाराची 10वी किंवा 12वी याच्यामध्ये मराठी हा विषय असेल, बोर्डाला आपला मराठी भाषा विषय असेल, तर त्याला ही परीक्षा देण्याची गरजच पडत नाही. म्हणून बरेच मराठी मुलांच्या याच्यात हा विषय असतो, म्हणून त्यांना ही चाचणी देण्याची गरजच पडत नाही. म्हणजे हे एक चांगली गोष्ट आहे, बँकेची आवडते. म्हणजे याच्यामुळे काय होतं, बाहेरच्या राज्यातील उमेदवार कमी येतात महाराष्ट्रात. यायचं जरी असेल त्याला मराठी भाषा शिकावी लागेल, मराठी भाषेची चाचणी द्यावी लागेल, ती पास व्हावी लागेल. जर तू ती पास नाही झाला, बँकेवाली घेतच नाही. म्हणून मराठी मुलांना संधी का, मी असं का बोललो, माझं पहिलं वाक्य याच्यामुळेच बोललो की मराठी भाषा इथं बंधनकारक आहे. आलं लक्षात. आता एक्झाम पॅटर्न तुम्हाला प्रॉपरली सांगतो. पूर्व परीक्षेमध्ये 3च विषय आहेत, फक्त 3च विषय बघा. इंग्लिश लँग्वेज,
न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी, ज्यांचं मॅथ वगैरे चांगलं असतं त्यांना खूप फायदा आहे. बघा इंग्लिशमध्ये, इंग्लिश भाषा असते ही इंग्लिशमध्ये पण होऊ शकते आणि ही मराठीमध्ये पण ते आता करतात. मराठीमध्ये पण ते प्रश्न देतात. 30 प्रश्न इंग्लिशवर, न्यूमेरिकल ॲबिलिटीवर 35 प्रश्न, रिझनिंग ॲबिलिटीवर 35 प्रश्न, असे झाले 100 प्रश्न आणि 100 गुण, म्हणजे एका प्रश्नासाठी 1 गुण. 1 क्वेश्चन इज इक्वल्स टू 1 मार्क एवढा आहे. इथं मिळणार आहे तुम्हाला 1 तास एवढा वेळ, परंतु 1 तास तो सरसकट नाही भेटत, म्हणजे फुल नाही भेटत. प्रत्येक सेक्शनला 20-20 मिनिटं आखून दिलेले आहेत. म्हणजे काय की 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेजचा सेक्शन सॉल्व्ह करायचा आहे. तो सॉल्व्ह नाही केला तर ते ऑटोमॅटिक न्यूमेरिकल ॲबिलिटीला जातं. न्यूमेरिकल ॲबिलिटीचे 20 मिनिटं झाले तर रिझनिंग ॲबिलिटीला तुम्ही ऑटोमॅटिक जातात आणि रिव्हर्स वगैरे येता येत नाही. सोबतच निगेटिव्ह मार्किंग पण आहे. प्रत्येक प्रश्नाच्या चुकीचं जर उत्तर दिलं तर तुमचे 0.25 गुण वजा होतात. 0.25 गुण जे आहेत तर ते इथं वजा केले जातात. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि सोबत जेवढे काही वॅकन्सी असतील, जेवढे समजा 100 पदं असतील तर त्याचा 10चा रेशो तुम्हाला इथं घ्यावा लागतो. म्हणजे 1000 उमेदवार तुम्हाला मेन्सला क्वालिफाय करावे लागतात. मेन्सला क्वालिफाय करावं लागतात, कारण की 10चा इथं रेशो आहे प्रिलिम टू मेन्सचा. आता मी मेन्सला आलो. मेन्सला पण मला तेच सब्जेक्ट आहे, फक्त एकच सब्जेक्ट खऱ्या अर्थाने वाढतो, तर तो म्हणजे जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस हा एक सब्जेक्ट वाढतो. याचं मीडियम तुम्ही चूज करू शकतात, इंग्लिश, मराठी, हिंदी चूज करू शकतात. त्याच्यावर 50 प्रश्न असतात 50 गुणांसाठी. इंग्लिश लँग्वेज तिथं आहे इथंही 40 प्रश्न 40 गुणांसाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 50 गुणांसाठी. रिझनिंग ॲबिलिटी 50 प्रश्न 60 गुणांसाठी. याच्यात आहे ना कम्प्युटर ॲप्टिट्यूड म्हणजे कम्प्युटरचे प्रश्न वाढतात. हे थोडेसे कम्प्युटरचे प्रश्न याच्यात वाढतात. हे दोन गोष्टी बघा, जनरल फायनान्शियल अवेअरनेस आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड, या दोन गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. 190 प्रश्न आहेत पण गुण मात्र इथं 200 आहेत. टोटल वेळ 2 तास 40 मिनिटं मिळतो. पहिल्या सेक्शनला 35 मिनिटं, 35 मिनिटं, 45 मिनिटं आणि 45 मिनिटं. मेन्स झाली. आता मेन्स मध्ये पण 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. किती? 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे तर ती आपल्याला इथं पाहायला मिळते. त्याच्यानंतर ही लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होते, परंतु ज्यांच्या 10वी आणि 12वीला संबंधित विषय असेल, बघा महाराष्ट्रासाठी त्यांनी मराठी हा विषय जो आहे तर तो निवडलेला आहे. त्याच्यामुळे मराठी हा विषय असेल तुमचा तर काहीच गरज पडत नाही आपल्याला हे टेस्ट वगैरे देण्याची. आलं लक्षात? आता याचा पगार वगैरे किती असतो? सुरुवातीला याचं मूळ वेतन जातं 26,730, याला म्हणतात बेसिक पे. या बेसिक पेला तुम्हाला मिळतो HRA मिळतो, DA मिळतो आणि इतर अलाउन्सेस मिळतात. सोबत काही गोष्टींची कपात जी आहे तर ती देखील केली जाते. त्यांनी स्पष्ट सांगितले की जर तुम्ही मुंबई सारख्या शहरात राहत असाल तर तुम्हाला 46,000 रुपये प्रतिमाह मिळेल. 46,000 रुपये प्रतिमाह एवढा पगार जो आहे तर तो पहिल्या मिळणार आहे. दरवर्षी तो पगार वाढत असतो. सोबत जर इतर सिटीमध्ये वगैरे असेल तर 40,000 रुपयांपर्यंतचं इन हँड तुम्हाला वेतन जे आहे तर ते मिळतं. आता याचे परीक्षा केंद्र पण महाराष्ट्रातच आहे. खूप ठिकाणी उपलब्ध झाले. पहिले खूप कमी सेंटर होते, मग पुणे मुंबईला जावं लागायचं. आता जर मी तुम्हाला सेंटर दाखवले, बघा अमरावतीला सेंटर आहे, छत्रपती संभाजीनगरला, धुळेला आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, मुंबईचे सगळे रिजन म्हणजे MMR रिजन मध्ये उपलब्ध आहे. नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, चंद्रपूर या सगळ्या ठिकाणी तुमचे पेपर होणार. म्हणजे पेपर पण जवळ होणार आहे. म्हणजे काही एवढा जास्त तुम्हाला खर्चही नाही लागणार ट्रॅव्हलिंग कॉस्टचा. बाकी तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.